नमस्कार, प्राजक्तास किचनमध्ये आज पाहूया भरलेली सिमला मिर्च. फ्रेंड्स, सिमला मिर्चला अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि त्यातला आतला गर म्हणजे बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर मिरची घ्यायची आहे, लसूण, कढीपत्ता आणि ओलं खोबरं. ओलं खोबरं भरून आज आपण सिमला मिर्च करणार आहोत अँड यू मस्ट हॅव टू ट्राय. खूप छान लागते. आता सगळ्यात आधी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, लसूण ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये घालू. अगदी कढीपत्तासुद्धा, कारण त्याची एक वेगळी अशी टेस्ट असते. त्यानंतर कढईमध्ये तेल घ्या. तेल गरम झालं की हिंग घाला. हिंगाची फोडणी ही त्याला एक विशिष्ट अशा तडक्याप्रमाणे यूज होते. आता ही जी आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची पेस्ट केलेली होती ना आणि कढीपत्त्याची, ती त्यात खूप सुंदररित्या लो फ्लेमवर परतून घ्या. त्याला जळू द्यायचं नाही आहे, परंतु कचवटपणा त्यातला निघायचा आहे, म्हणूनच ही आपण अशा पद्धतीने परतवून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार म्हणजे तुमच्या आवडीनुसार गरम मसाला हे घालून त्याला आणि थोडं मीठ घालून परत एकदा आपण ह्या लसणाच्या फोडणीला परतवून घेऊया. पहा, इथपर्यंत आपण फक्त लसणाचीच फोडणी करत आहोत. आता ह्या साध्या सोप्या अशा फोडणीमध्ये जे किसलेलं खोबरं होतं ते घालायचं आहे, परंतु त्याआधी आपण एक कांदा चिरूया आणि तो परतून घेऊया. कांदा ह्याच्यामध्ये परतून घेतला की कांदा व्यवस्थितरित्या शिजला जातो. पहा, अशा प्रकारे व्यवस्थितरित्या तो शिजलेला आहे खोबऱ्यासोबत. सो खोबरं, कांदा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची जी काही पेस्ट होती त्याचं आपण सारण केलेलं आहे आणि ज्या सिमला मिरच्या आपण रेडी करून ठेवलेल्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण ते सारण पूर्णपणे भरणार आहोत. वाव, बघा कसा छान असा एक सिमला मिरचचा बॉल तयार झालेला आहे. आता तेल थोडंसं गरम करून त्यात हळद, मसाला आणि मीठ चवीनुसार हे आपण टाकून घेणार आहोत. हे सगळं 0 फ्लेमवर करणार आहोत आपण. त्यातच आपण इथे चवीनुसार मीठ मी ॲड केलेलं आहे. त्यातच आता आपण भरलेल्या सगळ्या सिमला मिर्च सोडणार आहोत एक एक करून. थोडं तेल ह्या रेसिपीला जास्त लागतं, कारण आपण सिमला मिर्च शिजवलेली नाही आहे, तर आपण ह्या हलक्याशा तेलामध्ये फ्राय करून तिला शिजवणार आहोत. अशा पद्धतीने त्याला सर्व बाजूनी परतवून घ्या 1-1.5 मिनटं 0 आचेवर, जेणेकरून ती व्यवस्थितरित्या मुरेल आणि मग आपण त्याला झाकूनही ठेवू शकतो 5 मिनटासाठी. 5 ते 7 मिनटानंतर सिमला मिर्च चेक करायची. जर ती झाली नसेल तर परत एकदा झाकून घ्यायची. अशा पद्धतीने तवा ठेवा किंवा प्लेट ठेवा, त्याच्यावर थोडंसं पाणी घ्या, कारण की आत आपण पाणी नाही घालणार आहोत. ती फ्राईड अशी छान रोस्टेड लागली पाहिजे त्यासाठी. तर अशा पद्धतीने बघा, छान अशी एक 7 ते 8 मिनटं टोटल दिलात तर सिमला मिर्च ही 3 चमचा तेलामध्ये आपल्या या 8 सिमला मिरच्या आहेत त्या मस्तपैकी फ्राय झालेल्या आहेत, शिजलेल्या आहेत. शॅलो फ्राय अशा या झाल्या आहेत आणि बघा, हा किती सुंदर दिसते आहे ही ओल्या नारळाची भरलेली सिमला मिर्च. नक्की तयार करा फ्रेंड.